नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचं त्या व्यक्तीने स्वतः सांगितलं फोनवरून. तर संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबानं नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिल्यानं ही धमकी देण्यात आली. ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वक्तव्य न करण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती. साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे गोष्ट. काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं, हे लक्षात ठेवा. तुम्ही कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? भाजी प्रभू महाराज नसते तर तुम्ही कोण होतं? महाराज गेले तुमचे पळून. कोण तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्धीत साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही नाही, तुम्ही शुद्धीत ब्राह्मणांवर आहात फक्त का? ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? मी किती बोलतो? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही कधी शिवी इतिहासाला दिली? तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं. असं मी नाही म्हणत. तो जो तुम्ही म्हटलं. रेफरन्स फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा. जेम्स ब्रिटिशांचा लेनचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं. तर तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा. ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस. आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या. शुद्धीत नाही बहुतेक. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका ऐका. तुम्हाला हो, ब्राह्मण इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं नागपूरहून? प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. हा. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. ए, हॅलो, तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही. ब्राह्मणाची कुणी बुद्धी आहे सांगितलं? म्हणून तुम्ही लोक आहे कोणी सांगितलं? तू जे काय तुमची बोललायस अवकाश की नाही नाही? आहे, हो. तुम्ही काय करता? अरे मूर्खा, सारा इतिहास काय, कोणता इतिहास काय? तुझ्या घरातील माहिती जास्त करू नको. नाही, ह्या धमक्यांनी घाबरायचा विषयच येत नाही. कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात. आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत. शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी. त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही. कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल याच्यामध्ये स्टेटमेंट करत नाही आणि धमकी देण्याचा प्रश्नच नाही. माझा त्यांचा संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही. मी त्यांना कॉल केला हे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं. इंद्रजीत सावंत हे अभ्यासक आहे इतिहासाचे, त्यांनी मला फोन करून विचारलं असतं की बा असा माझ्या फोन आला. असं न करता त्यांनी उलट माझी बदनामी केली सोशल मीडियावर. आज सकाळपासून शेकडो कॉल मला धमकीचे आले, शेकडो कॉल आले की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. मी मीडियाला सांगितलं की याच्या संदर्भात संबंधित तक्रार मीच करणार आहे सायबर सेलकडे. तर इंद्रजीत सावंतांना धमकी द्याल तर खबरदार असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला. इंद्रजीत सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं, इंद्रजीत सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे. सावंत सर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. परंतु जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारालाच कुणी जर जातीवादी समजत असेल तर त्यांच्या विचारांची ती दिवाळखोरी असेल. गाठ
संभाजी ब्रिगेडशी आहे